भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आलेला आहे. अशा शब्दामध्ये राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं. इतकं सणकावून ते पत्र लिहिलेलं आहे की हे पत्र प्रचंड व्हायरल होत आहे. 3 तासामध्ये सगळीकडे याच पत्राची चर्चा आहे. हे पत्र वाचल्याच्या नंतर मला असं वाटलं की राज ठाकरे यांना कशाची तरी एकदम तिडक गेली. म्हणजे काहीतरी असं झालं की ज्यांनी इतका राग आला की काय करू हे समजलं नाही. आणि मग त्यांनी पत्र लिहायला घेतलं आणि देवेंद्र फडणवीस यांना हे पत्र लिहिलं. या पत्रामध्ये राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राची संस्कृती काय आहे, या महाराष्ट्राला काय प्रकारचे मुख्यमंत्री लाभले होते, महाराष्ट्र देशाला काय देऊ इच्छितो, आणि तुमचा भाजपचा मंत्री हा 2 लोक गेल्याच्या नंतर फिदी हसतो, अशा सगळ्या गोष्टी या पत्रात समजून सांगितलेल्या आहेत. हे पत्र मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. शिवाय त्याच्यानंतर या पत्रावर मला नेमकं काय वाटलेलं आहे की राज ठाकरे किती भोळ्या समजामध्ये आहे, पण रिॲलिटी देवेंद्र फडणवीसांची रिॲलिटी खूप वेगळी आहे. याच्यावर आपण थोडक्यात चर्चा करूया. काय लिहिलंय? प्रतिश्री देवेंद्र फडणवीस, तुम्हाला इथे पत्र शेजारी दिसत असेल. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आलेला आहे. डायरेक्ट सुरुवात केली आहे. हे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण भारतातील लोक सर्रास बोलत आहेत. केंद्रातील लोक वाटेल तसे वागत आहेत. याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच. हा च महत्त्वाचा आहे. पण हा संसर्ग आता आपल्या राज्यांपर्यंत पोहोचला आहे आणि तुम्ही ते पसरू देत आहे. हा जो संसर्ग आहे, मागासलेपणाचा संसर्ग, हा संसर्ग आपल्या राज्यापर्यंत तुम्ही पसरू देत आहे. प्रश्न विचारतात राज ठाकरे. प्रश्न काय विचारत आहेत? मला असं वाटतं की माहिती आहे जनतेला, पसरू देत आहेत की मुद्दामून जास्तीत जास्त पसरावा असे प्रयत्न केले जात आहेत. मला असं वाटतं तुम्ही ते कमेंट करून सांगाच. पुढे ते लिहित आहेत, देशातील इतर राज्यातील राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यात जमीन आसमानाचा फरक होता. इतिहास काय होता महाराष्ट्राचा बघा. महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यांच्या विचारांचं आणि उमदेपणाचं एक कौतुक आणि कुतूहल साऱ्या देशात होतं. महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री किती उमदे होते, किती दिलखुलास होते, किती विरोधकांना सुद्धा माणूस म्हणूनच वागवायचे आणि काय प्रकारे एक खेळीमेळीचं वातावरण असायचं, ह्याच्या चर्चा देशभर व्हायच्या. राज ठाकरे आठवण करून देत आहेत फडणवीसांना. पण गेल्या काही वर्षात आपण आपली बरोबरी उत्तरेकडील काही मागास विचारांच्या राज्याबरोबर करायला लागलो आहे. उत्तरेकडचा सगळा गोबरपट्टा जो आहे तो इकडे आला आहे आणि आता आपला पण उत्तर प्रदेश बिहार झालेलंच आहे असं दिसतंय. पुढे ते म्हणत आहेत, राज्यांबरोबर करायला लागलो आहे आणि हे स्पष्टपणे जाणवतं आहे. तुमचा एक आमदार आणि पदाधिकारी लोकांच्या मृत्यूवर फिदी हसतो आणि त्याच्यावर कारवाईचा एकही आसूड ओरडवला जात नाही. कोणाबद्दल बोललं हे? परवाच्या दिवशी मुंबईमध्ये एका स्कूल बसवर झाड पडलं आणि विद्यार्थी गेला. एका मॅनहोलमध्ये म्हणजे गटाराच्या त्या छिद्रामध्ये एक माणूस पडून त्याचाही जीव गेला. ते माणूस सापडायला पण कितीतरी वेळ गेला. मुंबईमध्ये देशाची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी, या मुंबईमध्ये असं घडलं. याच्यावर खरं तर संवेदनशीलपणे चर्चा व्हायला पाहिजे होती. पण काल विधिमंडळामध्ये अमित साटम फिदी हसताना दिसले. काल झाड होतं, आज मॅनहोल निघालं असं म्हणून हसत होते. राज ठाकरे म्हणत आहेत, तुम्ही त्यांची कारवाई करायला पाहिजे होती, त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता. हे सोडा, तुम्ही काहीच करत नाही. मला असं वाटतं राज ठाकरेंना या गोष्टीचा सगळ्यात जास्त राग आला असणार आहे की मुंबईमधली जनता जीव मुठीत घेऊन चालते आहे आणि हे लोक फिदी हसत आहेत. अजून पावसाळा सुरू झाला आहे, आत्ता कुठं सुरू झाला आहे, अजून तर बराच पडायचा बाकी आहे. ते म्हणत आहेत की तुमचा एक पदाधिकारी लोकांच्या मृत्यूवर फिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाही आहे. एक फार प्रसिद्ध वाक्य आहे, एक इंग्लिशमधलं वाक्य सांगतायत राज ठाकरे. तुम्ही पण कधी ऐकलं असेल, पॉवर टेंड्स टू करप्ट अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. सत्ता आली की करप्शन जे आहे ते होण्याच्या शक्यता असतात, किंवा पॉवर तुम्हाला करप्ट करते, तुम्हाला भ्रष्ट करते. आणि जर ॲब्सोल्यूट पॉवर असेल म्हणजे निर्विवाद सत्ता असेल, सगळीकडून तुमची सत्ता, जिल्हा परिषदेपासून तर वरपर्यंत,
ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. जेव्हा अशी सत्ता असते तेव्हा ॲब्सोल्यूट संपूर्ण भ्रष्टाचार, संपूर्ण भ्रष्ट जी आहे ती व्यवस्था होते. पण या वाक्याचा अर्थ उद्या समजून सांगायची वेळ आली तर सध्याचे राजकीय भारतीय जनता पक्षाचे तुमचे सहकारी हे आदर्श उदाहरण ठरतील अशी परिस्थिती आहे. थोडक्यात सांगत आहेत की हे वाक्य तुमच्या पक्षाला लागू होतंय. कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही अशी परिस्थिती आहे. कशाचाच खेद नाही. 2 लोक जातात मुंबईमधले, तुम्ही फिदी हसता. तुम्हाला त्याचं खेद वाटणं, वाईट वाटणं, अरे यार हे असं कसं होऊ शकतं, हे असं नाही होऊ शकत. दुसरा कोणता देश असताना तुम्ही सांगा, आशियामधला जपान असेल, कोरिया असेल, रशिया असेल, हे सगळे जे देश आहेत ना, या देशामध्ये असं जर एखाद्या माणसाचा जीव गेला असताना आत्ताच्या आत्ता सगळं मंत्रालय त्याच्यावर चर्चा करत राहिलं असतं आणि ॲक्शन घेतली असती. पण चिडीत चूप, ह्याच्यावर कुणीच काही बोलत नाही. हा राज ठाकरे यांचा खरा तर संताप मला असं वाटतं आहे. आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही, यामुळे सगळे बेफाम झाले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, हे का एवढे बेफाम झाले तर नेता यांचा एक अक्षरही बोलत नाही. नेत्याचा धाक असेल तर खालचे सरळ होतात ना. काय होतं, भ्रष्टाचार नावाची गोष्ट ही आधीही आपण पाहिलेलीच आहे होती, पण वर बसलेले जे असतात ना त्यांचा एक धाक असतो है ना. अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श घोटाळ्याचा आरोप झाला, त्यांच्यावर बसलेले होते, त्यांनी सांगितलं राजीनामा द्या. त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी राजीनामा घेतला वरिष्ठांनी. त्यामुळे काय होतं, धाक नावाची गोष्ट आता धाकच नाही आहे, त्यामुळे असं सगळं बोकळलं आहे. बघा काय म्हणतात ते, देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, संवेदनशील आहेत असं महाराष्ट्राला वाटत होतं. हां, हे बरोबर आहे. असं महाराष्ट्राला वाटत होतं आणि मलाही वाटत होतं यांना पण. बरोबर आहे, सगळ्यांनाच वाटत होतं. काय करणार, आता सगळेच फसलेत. पण हे असले प्रकार जेव्हा होतात आणि त्यावर जेव्हा काहीही खेद तुमच्याकडून व्यक्त केला जात नाही, तेव्हा मात्र तुमच्या संवेदनशीलतेबद्दल शंका घ्यावी लागते. थोडक्यात मी शंकाच घेतोय. थोडक्यात तुम्ही संवेदनशील नाही आहात असंच मला वाटतंय. हे मला असं वाटतं याच्यातलं अंडरलाईन आहे. आता राज ठाकरे यांनी फार, ज्याला आपण म्हणूया की पत्र लिहिलेलं आहे, लिखितमध्ये आहे, शब्दामध्ये आहे, त्यामुळे खूपच सॉफ्ट काही शब्द वापरलेले आहेत. पण त्याच्यामधले काय वाक्य आहे, मधले त्याचे अर्थ काय, मला असं वाटतं आपल्याला कळत आहेत. पुढे ते म्हणतात, मी गेली 37 वर्ष राजकारणात सक्रिय आहे. या काळात महाराष्ट्रात एखाद्या नेत्याकडून प्रमाद घडला, चूक झाली तर तो स्वपक्षाचा आहे म्हणून त्याच्या चुकांवर त्यावेळच्या राज्यातील नेत्यांनी कधी पांघरून घातलंय असं झालं नाही. येस, राज ठाकरे म्हणतात 37 वर्ष झाले आणि महाराष्ट्रामध्ये जर एखाद्या नेत्याकडून चूक झाली तर तो आपल्याच पक्षाचा आहे म्हणून त्यांच्यावर दुसऱ्यांनी पांघरून नाही घातलं. हेच आपण म्हणतोय की याच्या आधी जे भ्रष्टाचाराचे जेव्हाही आरोप झाले ना, राजीनामे घेतले. 26 अकराचा हमला झाला, गृहमंत्र्यावर आरोप झाले की गृहमंत्री काय करत आहेत, कपडे बदलत आहेत, टाईमपास करत आहेत. फक्त इतका आरोप झाला, त्यांच्या वरिष्ठांनी आपल्याच पक्षाचा आहे म्हणून विचार नाही केला, त्यांचा राजीनामा घेतला. तेव्हा सत्ता यांची नव्हती, UPAचं गव्हर्नमेंट होतं. तेव्हा राज ठाकरे याचीच आठवण करून देत आहेत की महाराष्ट्रात असं कधीच झालं नाही की चुका घडल्या आणि राजीनामे घेतले नाही, ॲक्शन घेतली नाही, काही कारवाई झाली नाही. पहिल्यांदाच होतंय फडणवीसांच्या काळात. इतिहासात नाव होईल ना, काळा एक ठिपका असेल हा पूर्ण 14 वर्षाचा काळ, 12 वर्षाचा. त्या पुढे ते म्हणत आहेत, बाळासाहेब असोत, पवारसाहेब असोत की प्रमोदजी असोत किंवा कोणीही असोत, म्हणून महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे अशी देशभर प्रतिमा होती. देशभरात वाटायचं लोकांना महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे. आज तुम्ही हा आपला आहे ना, मग त्यांनी काहीही केलं तरी घाल त्याला पाठीशी असं सुरू केलं आहे. डायरेक्ट सांगतायत तुम्ही काय करतायत फडणवीसांना. त्याने तुम्ही तुमची आणि महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहात असं नाही वाटत आहे का? महाराष्ट्राला डागच लावलाय खरं यांनी. तुमचे मंत्री रोज बेताल विधानं करत आहेत, त्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही. तुमचे इतर नेते असंवेदनशीलता उघडपणे दाखवतात, त्यांना तुम्ही काही बोलत नाही. बेताल बोलतात, त्यांच्या घरात घुसून मारू, ह्यांच्या मस्जिदीत घुसून हे करू असं बोलतात. तुम्ही काहीच करत नाही. तुम्ही काय म्हणतायत ते,
पण त्यांची चूक करायची हिंमतच झाली नसती. तुम्ही जर काही बोलले असते, तुम्ही जर काही म्हणले असते, अरे थांबा, हे जे काही भ्रष्टाचार चाललेला आहे, हे जे काय होतंय, पेपर फुटी झाली, त्याच्यावर जर तुम्ही बोलले असते की बाबा हे हे चुकीचं आहे, हे हे नाही होऊ देणार, तर ही वेळ आली नसती. थोडक्यात ते सांगत आहेत की नेत्याचं काय जबाबदारी आहे, लीडर कोणाला म्हणायचं की जो सोबत असणाऱ्या सगळ्यांना नीतीचे पाठ देईल, न्याय शिकवेल, ते लीडर असतात. ते कायम लक्षात राहतात. हे ॲव्हरेज पण नाही आहे, हे कायम ठपका आहे, काळा ठिपका लावलेला आहे त्यांनी या महाराष्ट्राच्या नशिबाला काही 10 वर्षासाठी. पुढे ते म्हणतायत की तुम्ही काही बोलला असतात तर त्यांची चूक करायची हिंमत झाली नसती, पण ते तसेच वागत आहेत यावरून समजतंय की तुम्ही त्यांना काही समजच देत नाही. मला असं वाटतं इथे नस पकडली आहे की ते काहीही बोलतायत, पण तुम्ही जर त्यांना एखादं पब्लिकली नाही पण प्रायव्हेटमध्ये खाजगीतच फोन करून म्हटले असते की अरे हे नका बोलू, हे असं नाही, चुकीचं आहे, तरी पण त्याची हिंमत नसती झाली. राज ठाकरे लिहित आहेत. पण तुम्ही असं बोलत नाहीत. उलट तुम्ही फोन करून काहीतरी वेगळंच बोलत असाल म्हणून हे एवढं चाललेलं आहे यांचं राजकारण. तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय आहे? प्रश्न विचारतात. मौनाचं काय कारण आहे? तुमच्याकडून म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून काही संकेताची अपेक्षा कायम असते. मग तो कुठल्या का पक्षाचा असेना, त्याचा अपेक्षाभंग करू नका. अन्यथा देवेंद्र फडणवीस हा माणूस फक्त स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा भाऊ इतकीच तुमची प्रतिमा राहील. आणि यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील. पडलेले आहे, पडत आहेत चुकीचे पायंडे. म्हणजे तुम्ही काहीही करा, तुम्हाला हे सगळं राजकारणामध्ये चालतं, हे अशा प्रकारचा एक पायंडा पडत चाललेला आहे. खरं तर असं बेफाम वागणाऱ्यांकडून तुम्ही राजीनामे घ्यायला हवेत, पण तुम्ही ते का करत नाही आहात माहीत नाही. वेडवाकडं करणाऱ्यांना फडणवीस जबर शासन करतात हे एकदा दाखवून द्या, म्हणजे सगळेच सुतासारखे सरळ होतील. अपेक्षा व्यक्त केली आहे, आशा व्यक्त केली आहे की सगळे सुतासारखे सरळ होतील, तुम्ही फक्त जरब बसली पाहिजे तुमची. आता मला असं वाटतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही अपेक्षा खरी ठरू शकते का. तुम्ही सुज्ञ आहात, तुमच्याकडून अपेक्षा आहेत, राजसाहेब ठाकरेंना आहेतच बाबा अपेक्षा. तर हे असं पत्र होतं. याच्या खाली लोकांच्या भरभरून मोठ्या मोठ्या प्रतिक्रिया आहेत. तुम्ही फेसबुक पेजवर त्यांच्या जाऊन बघा, ट्विटरवर जाऊन बघा. लोक म्हणतात तुम्ही असं कसं समजतात की तुम्ही सुसंस्कृत कसं समजलात त्यांना, तुम्ही इतकं हे खरं आहे. पण मला असं वाटतं की राग जो आहे ना राज ठाकरेंचा हा एकदम आला आणि त्यांनी लिहिला. असं खूप लोकांनी लिहायला पाहिजे. त्याच्यातनं ते सुधरतील अशी आशा तर करूया. आपल्याला शेवटी आशेवरच जग कायम आहे. पण नाही सुधरले तर निदान त्यांना हे तरी कळेल की अरे लोक आपली छी करत आहेत. आणि फक्त लोक म्हणजे सामान्य जनता, गोरगरीब जनता नाही, तर सुज्ञ नागरिक, सुजाण राजकारणी, काहीतरी समज असलेले राजकारणीसुद्धा आपली छी करत आहेत. या महाराष्ट्राचा इतिहास असा असा लिहिला जाईल, ही आपली बेइज्जती होत आहे, हे तरी लाज वाटून काहीतरी नीट करतील. आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्याची गरज होतीच आहेच. या वर्षात तुमच्या प्रतिक्रियासुद्धा मला कळवा. आणि तुम्हाला काय देवेंद्र फडणवीसांना सुचवायचं असेल तर ते सुद्धा सांगा. थांबते. थँक्यू सो मच.